स्थानिक आमदार फक्त विषय कुठले घेतात, संडास बांधण्यामध्ये त्यांना फार मोठी हे आहे. तर आमदाराचं काम आहे का ते? यंदा मनसेला जर चान्स दिला तर नक्की मला वाटतं नक्की बदल घडेल. सगळ्यांना चान्स दिला, एकदा राजसाहेबांना चान्स द्यायला हरकत काय? 3 विषय आहेत त्याच्यामधले. पहिला विषय आहे महिला सुरक्षितता, दुसरा विषय आरोग्य आणि तिसरा विषय आहे रोजगाराचा. आणि हे आमदारांच्या अखत्यारीतले विषय आहेत. म्हणजे पाणी बिणी ह्या गोष्टी जर पकडल्या तर ते काय मान्य करतो ते महापालिकेच्या अंतर्गत. ज्यावेळी महापालिकेची निवडणूक लागेल त्यावेळी आम्ही त्या विषयावर बोलू शकतो. पण हे जे महत्त्वाचे विषय, महिला सुरक्षितता, मला खरोखर खेद वाटतो की आमच्या इथं 10 वर्ष महिला आमदार असून सुद्धा आज आमच्या कोपरखेण्याच्या ताई, आमच्या उलव्यामधल्या ताई यांना जर असं ओढून किंवा एवढं बलात्कार होतो, अक्षरशः मला चीड येते या गोष्टीची. तुम्ही महिला आमदार आहात, 10 वर्ष काम केले आहेत, तुम्ही खूप सिनियर आहात, आम्ही तर खूप छोटे अजून लोक आहोत, सामान्य नागरिक आहोत. माझं म्हणणं आहे तुम्ही हा आवाज का नाही उठवला? तुम्ही अजूनपर्यंत त्यांना का नाही भेटलात? का नाही मदत केली तुम्ही त्यांना? आणि त्या प्रश्नावर तुम्ही का आंदोलनं केली नाहीत? तुम्ही सत्ताधारी पक्ष, आज मी बघतोय तर हे महायुतीचं जे सरकार आहे, 3 पक्ष, तरी पण अजित पवार साहेब ते ह्याचं आंदोलन करतायत. शिवाजी महाराजांचा हे केल्याबद्दल, पुतळा आमचा हे केल्यामुळे आंदोलन करतायत. म्हणजे तुम्ही पक्षामध्ये जरी असाल तरी तुम्ही हे करताय ना. पण महिला सुरक्षितता ह्याच्यावर ह्या स्थानिक आमदारांनी विषय घ्यायला पाहिजे होता. स्थानिक आमदार फक्त विषय कुठले घेतायत, संडास बांधण्यामध्ये त्यांना फार मोठी हे आहे. ते तुम्ही जर जाल आता कुठल्याही नवी मुंबईमध्ये, हे सुयोजित शहर आहे, मला वाटतं प्रत्येकाकडे 1 BHK आहे, हे तिथं प्रत्येक घरात टॉयलेट आहे. असून दे, टॉयलेट ही महापालिकेची जबाबदारी आहे, त्यांनी ते बांधायला पाहिजे. पण आमदाराचं काम आहे का ते? तर त्याच्यामध्ये तो एक विषय येतो की त्यांनी त्या आमदाराचं काम केलं नाही. सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये सुज्ञ आणि सुशिक्षित एरिया जर कुठला असेल तर तो नवी मुंबई आहे. आणि मला नवल वाटतं ह्या नवी मुंबईकरांचं पण, की एवढे तुम्ही सुशिक्षित असून तुम्ही एखाद्या सुशिक्षित उमेदवाराला का नाही निवडून आणत? का तुम्हाला उमेदवार सुशिक्षित मिळत नाही का? तर माझी मागणी ही आहे की पुढच्या वेळी जो कोणी तुम्ही निवडून द्याल तो उमेदवार तरी सुशिक्षित असावा किमान, आणि अशा उमेदवाराला निवडून द्या जेणेकरून त्याला प्रश्न मांडते. दुसरा विषय होता आरोग्याचा. फक्त 3च पॉईंट आहेत माझ्यावर. मी बोलल्याप्रमाणे महिला सुरक्षितता झाला, माझा आरोग्याचा विषय. आरोग्य विषय ताईने आता काहीतरी 250 कोटीची निविदा काढलेली आहे. निविदा काढली, काही प्रॉब्लेम नाही. माझं म्हणणं आहे नवी मुंबईत एवढे मोठे मोठे हॉस्पिटल बांधलेत आपण. मीनाताई बांधले, सार्वजनिक आरोग्य आपलं सेक्टर वाशीचं आहे, ऐरोलीला आहे. एवढे मोठे मोठे करोडो रुपयाचे आपण आरोग्य म्हणजे हे बांधलेले आहेत, बिल्डिंग बांधलेले आहेत. तुम्ही तिथे फंड टाका ना. आज 250 करोड रुपये तुम्ही कुठनं टाकताय? नवी मुंबईकरांनी जे पैसे गोळा केले टॅक्स, त्याच्यातून 250 करोड रुपये टाकताय. 4-5 हजार करोडची आपली महापालिका आहे, त्यातले 250 करोड रुपये, 750 करोड टाकणार. त्यातला पहिला निविदा 250 करोड रुपयाची टाकताय. म्हणजे नवी हॉस्पिटल कोणी बांधायला पाहिजे? जर तुम्हाला फंड आणायचं आहे राज्य शासनात आणा ना. नवी मुंबईकरांच्या करातनं कशाला आणताय? आज तिथे नगरसेवक नसल्यामुळे जो आमदार असेल, मंत्री असेल, नवी मुंबई पूर्ण महापालिका खाली करून टाकलेली आहे. माझा विश्वास आहे ज्यावेळी निवडणूक होईल त्यावेळी नगरसेवक डोक्याला हात लावतील. कारण ते ज्यावेळी जाईल तेव्हा 0 बजेट मध्ये ह्यांना कामं करायला लागतील. ही दुसरी समस्या आहे. जे म्हणजे फंड आणायचे तुम्ही राज्य शासनात आणा, तुम्ही स्थानिक आमदार आहे. तिसरा विषय होता की रोजगाराचा. रोजगारासाठी जसे आता आमचे भाऊ बोलले की आम्ही आमच्या जमिनी दिल्यात, इथं भूमिपुत्रांनी अख्ख्या जमिनी दिल्यात, त्याच्यावर अख्ख्या मोठ्या मोठ्या झोपड्या उभ्या राहिल्यात. आणि त्या झोपड्यांना आता तुम्ही SRA साठी भांडताना उपोषण करताय. म्हणजे जमिनी या भूमिपुत्रांच्या, त्याच्यावर तुम्ही झोपड्या बांधायला दिल्यात, आता त्यांच्यासाठी तुम्ही भांडताय. आणि तिथे आणि जे गावठांमध्ये जे एवढे वर्ष चाललेलं आहे की आम्ही तुम्हाला गावठांमध्ये परमिशन देऊ, गावठांमध्ये FSI देऊ, गावठांमध्ये कुठं काय तुम्ही केलंय? तोच विषयावर आता परत निवडणूक होते आणि त्याच विषयावर परत ह्यांच्याकडनं काय होणार नाही. रोजगार जो आज विषय महत्वाचा आहे सध्या चालू आहे की नवी मुंबईत 3,500 ते 4,000 कंपन्या आहेत. आणि नवी मुंबईतली किती मुलं ही नवी मुंबईत न राहता जातात कुठे? मुंबईला कामाला जातात, पनवेलला, तळोजाला, रसायनीला आणि बँगलोरला पोरं कामाला जातात. जायची गरजच नाही पडली पाहिजे त्या मुलांना. एवढ्या 3,500-4,000 कंपन्या आहेत, तिथं स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे. बरं, कायदा सांगतो या गोष्टी, ह्याच्यावर स्थानिक आमदारांनी कुठल्याही प्रकारचं बोलले नाही. माझी सर्व नवी मुंबईकरांना विनंती आहे, ह्या इलेक्शनला जो कोण उमेदवार तुम्ही असेल तो फक्त सुशिक्षित असावा, त्याला नवी मुंबईचं पूर्ण अभ्यास असावा. अशा अभ्यासपूर्ण माणसाला तुम्ही निवडून द्याल, हीच एवढी अपेक्षा. आणि सध्या तुम्ही म्हणाल की कोणाला निवडून द्यायचं, तर हे सगळं खिचडी सरकार आहे. मला वाटत नाही ह्या निवडणुकीमध्ये पण इकडचे तिकडं, तिकडचे इकडं. कालच 2-3 आमदार म्हणजे टीव्हीला निर्लज्ज म्हणाचा कळस, मला ह्याने नाही तिकडे तुतारी वाजून मी. अरे तुमचं चाललंय काय? म्हणजे लोकांना गृहीत पकडा तुम्ही बिंदास.